नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यातील शेतकरी बांधवांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळवून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेमध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेमध्ये कर्जमुक्ती, वन टाइम सेटलमेंट आणि प्रोत्साहनपर लाभ असे 3 घटक केल्यानं राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे. ज्यांचं कर्ज 2 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळाल्यानं असे शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहेत. ज्यांचं कर्ज 2 लाखांपेक्षा अधिक आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाखांवरील थकबाकी 31 मार्च 2027 पूर्वी भरण्यास मुदत देण्यात आलेली आहे. त्यांच्या खात्यातही 2 लाख रुपये शासन जमा करणार आहे. तर याशिवाय प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकाधिक 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. महाराष्ट्रातील रस्ते, पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि राज्याच्या $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था या उद्दिष्टाला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून प्रत्येकी $1 अब्ज अर्थसहाय्य 2 टप्प्यात घेण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. राज्यातील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी 3 वर्षांच्या कालावधीमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. दोन्ही टप्प्यांची एकूण किंमत प्रत्येकी सुमारे 12,442 कोटी रुपये आहे. या वाहतूक वर्दळ आणि 40% अधिक व्यावसायिक वाहनांची वर्दळ असलेल्या ग्रोथ कॉरिडॉरमधील रस्त्यांच्या सुधारणेला प्राधान्य देण्यात येणार आणि यामुळे राज्यातील प्रमुख मार्गिकांमध्ये वाहतुकीची कार्यक्षमता वाढवण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेच्या एकीकृत शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केलेली आहे. हा प्रकल्प 3 टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे आणि यामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील सुमारे 1200 टन कचऱ्यावर अत्यंत आधुनिक पद्धतीनं प्रक्रिया होऊन 28 टन बायोगॅस निर्मिती होणार आहे. या प्रकल्पासाठी ओला आणि सुका कचरा संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून या प्रक्रियेनंतर बायोगॅस, चांगल्या प्रतीचं कंपोस्ट खत तयार होणार आहे. जो सगळा शहरातला कचरा आहे या कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. वासाचा प्रश्न देखील संपेल आणि जवळपास 6-8 महिन्यात, वर्षभरात ढीक संपून या ठिकाणी अगदी सगळी लँड रिक्लेम झालेली असेल. देशातला एक अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा प्लॅन आज या ठिकाणी तयार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई टेक वीक 2026 मध्ये बृहन्मुंबई महापालिकेच्या AI पॉवर्ड डिजिटल अप्रुव्हल ट्विन या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था यांच्या माध्यमातून नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी, यामुळे आगामी काळात महाराष्ट्र AI क्षेत्रात नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेला उपस्थित होते. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या श्री क्षेत्र चौंडी इथं उपस्थित राहिल्या. यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वाहिली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी मी नतमस्तक होते. राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांना वंदन करण्याचा योग येणं हे मी माझं भाग्य समजते. चौंडीचा विकास सर्वसमावेशक नियोजनबद्ध होणार आहे. ही कामं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक झाली पाहिजेत. त्यांच्या देखभाली दुरुस्तीबाबत आत्तापासूनच व्यवस्था करण्यात यावी अशी माझी या निमित्ताने संबंधित यंत्रणांना सूचना राहील. इतिहासात अनेक राजे झाले, अनेक राज्यकर्ते झाले, पण जनतेच्या मनावर आई म्हणून राज्य करणाऱ्या फार कमी व्यक्ती होत्या आणि त्यामध्ये आपल्या अहिल्यादेवी होत्या. सोंडी येथे विकासाचा महायज्ञ सुरू होतोय. या विकास आराखड्याला महायुतीचं सरकार कमी पडू देणार नाही. यासह महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त झी 24 तास.